प्रिया सुन्न होऊन ऐकत होती. अनपेक्षितपणे सिद्धार्थचं सत्य स्वरूप तिच्यासमोर येत होतं. सिद्धार्थचा फोन स्पीकरवर होता, त्यामुळे सुजितचं बोलणंही प्रियाला स्पष्ट ऐकू येत होतं. पण तू सुजीशी फोनवर बोलणं का टाळतोस? इथे असताना तर रात्रंदिवस ती तुला आजूबाजूला लागते. गेली 2 वर्ष अगदी नवरा बायकोप्रमाणे राहत आहात तुम्ही दोघं. मला तर वाटलं होतं की तू तिच्याशी लवकरच लग्न करशील. सिद्धार्थ सुजितला सांगू लागला. होय रे, कबूल आहे, ती मला आवडते. गेली 2 वर्ष आम्ही रिलेशनमध्ये आहोत. मी तिथे आल्यापासून एकटेपणाची पोकळी तिनेच भरून काढली आहे. ती खूप चांगली आहे, सगळं मान्य. पण तिला मी लग्नाचं प्रॉमिस कधीच दिलं नव्हतं. सिद्धार्थ बोलत होता. सिद्धार्थचं खरं चरित्र आज अचानक प्रियासमोर उलगडत होतं. सिद्धार्थने जर नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे तर त्याने मला प्रपोज का केलं? प्रियाला त्याच्या वागण्याचा अर्थ कळत नव्हता. ती त्याचं संभाषण ऐकू लागली. सिद्धार्थ मित्राला सांगत होता, मी तुला प्रियाविषयी सांगितलं होतं. तुला माहीत आहे की मी तिच्यासाठीच मुंबईला आलोय. मी तिकडे येताना तिच्याशी ठरलेलं लग्न मोडून आलो होतो. खूप रागवली होती माझ्यावर. तिला मी कसं समजवलं माझं मलाच माहीत. पण आज ती माझं प्रपोजल स्वीकारण्याच्या मूडमध्ये होती आणि त्याच वेळी सुजीचा फोन आला. पण तू सुजीच्या इतक्या जवळ आला आहेस तर प्रियाला प्रपोज का केलंस? सुजितने विचारलं. प्रियालाही हाच प्रश्न पडला होता. ती सिद्धार्थ काय उत्तर देतोय ते ऐकू लागली. हो, तुझं बरोबर आहे. सुजी ही चांगली मुलगी आहे, सुंदर आहे, पण ती साधी नर्स आहे. प्रिया हुशार डॉक्टर आहे, अत्यंत देखणी आहे. माझ्यासारख्या सर्जनला स्टेटसप्रमाणे पत्नी म्हणून सुजीपेक्षा तीच जास्त योग्य आहे. सिद्धार्थ तराजूने मोलभाव केल्याप्रमाणे बोलत होता. मग तू सुजीला आशेवर का ठेवतोयस? तिला खरं सांगून का टाकत नाहीस? सुजित सरळमार्गी मुलगा वाटत होता. नाही, तिला इतक्यात काही सांगायचं नाही. कारण प्रियाचं MD पूर्ण होईपर्यंत आमचं लग्न होऊ शकणार नाही. तोपर्यंत मी सुजीला काही सांगणार नाही. मी आमचे रिलेशन चालू ठेवणार आहे. म्हणूनच आता ती इकडे येता कामा नये. आधीच प्रियाला समजावण्यासाठी मला सगळी हुशारी पणाला लावावी लागली. ती हो म्हणाली तर मला बहुतेक इथे राहण्याचा कालावधी वाढवावा लागेल. तिचे वडील सहजासहजी आमच्या लग्नाला परवानगी देतील असं मला वाटत नाही. त्यामुळे तिच्याशी निदान एंगेजमेंट होईपर्यंत मी तिकडे येणार नाही. कारण आता मला रिस्क घ्यायची नाही. त्या काळात मला शोधत सुजी भारतात आली किंवा तिने कोणत्याही मार्गाने आईबाबांशी संपर्क साधला तर माझा सगळाच प्लॅन बिघडेल. ते मला प्रियाशी लग्न करू देणार नाहीत. उलट सुजीशीच लगेच माझं लग्न लावून देतील. माझे बाबा किती कडक स्वभावाचे आहेत तुला माहीतच आहे. स्वतःला त्यागमूर्ती म्हणवून घेणारा सिद्धार्थ किती खालच्या पातळीवर गेला होता ते त्याच्या बोलण्यातल्या सहजतेवरून कळत होतं. तू हे बरोबर करत नाहीस. सुजीला जर हे सगळं कळलं तर ती काय करू शकते विचार केलायस? सुजित सिद्धार्थला भानावर आणण्याचा प्रयत्न करत होता. सिद्धार्थ त्याला समजावू लागला. त्याची काळजी तू करू नकोस. पुढच्या वर्षी प्रियाशी लग्न झाल्यावर काहीतरी कारण देऊन तिला समजावेन. आता फक्त तिला सांग की मी लवकरच तिकडे येणार आहे. एकसारखे फोन करू नकोस. कॉन्फरन्स चालू असताना सगळे डिस्टर्ब होतात. हो, तिला कॉन्फरन्सचं कारण सांगून इकडे आलोय. रणजितच्या लग्नाविषयी काही सांगितलं नाही. तुझ्यावर विश्वास आहे तिचा. ती ऐकेल तुझं. नंतर सगळं सांभाळून कसं घ्यायचं हे मला चांगलंच माहीत आहे. सिद्धार्थचा आत्मविश्वास त्याच्या प्रत्येक शब्दात डोकावत होता. एवढी फसवणूक करून कसं समजावणार आहेस तू तिला? ती एवढी मूर्ख आहे का? सुजित सिद्धार्थवर चिडला होता. पण सिद्धार्थ मोठ्याने हसला आणि म्हणाला, कसं समजावणार? तू मला इतका जवळून ओळखतोस तरी असं विचारतोस? जेव्हा रणजितने मला मारायला गुंड पाठवले होते आणि त्याला पोलिसांनी पकडलं होतं तेव्हा त्याला खडी फोडायला पाठवावं असं मला मनापासून वाटत होतं. पण त्यावेळी मी लंडन युनिव्हर्सिटीमध्ये पुढच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत होतो. जर भारतात कोर्ट कचऱ्यांमध्ये अडकून पडलो असतो तर लंडनचा प्लॅन बारगळला असता. म्हणून त्याला माफ करून टाकलं. हे मी रणजितच्या आईवडिलांसाठी करतोय असं सांगितलं. तेव्हा प्रियाला माझा किती अभिमान वाटला होता
तिच्यासारख्या बाळबोध संस्कारात वाढलेल्या मुलीला मानवत्याग, प्रेम या गोष्टीत अपूर्वाई असते हे मला चांगलंच माहीत होतं. हे गुण दाखवूनच तिला मी आपलंसं केलं होतं. सिद्धार्थच्या बोलण्याचा दंभ प्रियाचा संताप वाढवत होता. सुजितने त्याला थांबवून विचारलं, इतकं सगळं करून नंतर लग्न का मोडलंस? सिद्धार्थ आता मात्र थोडा गंभीर झाला आणि म्हणाला, नंतर रणजितचा त्रास खूपच वाढला. त्याने चारही बाजूनी मला कोंडीत पकडलं होतं. शेवटी कंटाळून तिकडे निघून आलो. मी त्याचा फोनही घेत नव्हतो. तू म्हणालास की लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी त्याने फोन केलाय म्हणून बोललो त्याच्याशी. नाहीतरी माझं मन प्रिया आणि सुजीची सतत तुलना करत होतं. प्रिया आता सहजपणे माझी होऊ शकते हे लक्षात आलं आणि मी त्याचं लग्न अटेंड करायचं ठरवलं. आपल्या प्रेमासाठी एक कुटुंब उद्ध्वस्त झालेलं मला आवडलं नसतं असं प्रियाला तिची माफी मागताना सांगितलं. मित्रासाठी त्याग केला असं सांगून माझ्या सगळ्या चुका माफ करायला तिला भाग पाडलं. अरे, या मुली खूप भावनाप्रधान असतात. हो, अगदी लंडनची गोरी मुलगीही. या नियमाला अपवाद नाही. सुजीलाही सांगेन की आईबाबांचं मन राखण्यासाठी प्रियाशी लग्न करावं लागलं. मला खात्री आहे तिचा माझ्याविषयीचा आदर जराही कमी होणार नाही, उलट वाढेल. पुढे काय करायचं ते तीच ठरवेल. ती तयार असेल तर संबंध असेच राहतील, नाहीतर ब्रेकअप होईल. मला काहीच फरक पडत नाही. सिद्धार्थ त्याला समजावत होता. सिद्धार्थच्या फुशारक्या ऐकून प्रियाच्या अंगाचा तिळपापड होत होता. पण दुसरीकडे त्याचा खरा वेळेवर स्वभाव समजला आणि अशा माणसाबरोबर लग्नबंधनात अडकण्यापासून सुदैवाने सुटलो याचा आनंदही होत होता. पुढचं संभाषण तिच्या कानावर पडत होतं. सुजितला त्याचे विचार पटत नव्हते. अशा तऱ्हेने माणसांना फसवण्यात तुला नेहमीच यश मिळेल असं नाही. फजील आत्मविश्वास एक दिवस तुला नक्कीच भवणार आहे. सुजित त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होता. तू माझा जवळचा मित्र आहेस म्हणून मी तुला ह्या गोष्टी सांगितल्या. माझ्या स्वभावातला हा पैलू फक्त रणजित माझा बालमित्र आहे म्हणून त्याला माहीत आहे. पण त्याने कितीही सांगितलं तरी प्रिया त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही याची मला खात्री आहे. तुला मी अनेक वेळा मदत करतो. तुझी प्रॅक्टिस तितकीशी चांगली चालत नाही. तुला मदत तर केलीच पाहिजे. यापुढेही करत राहीन, पण माझ्यासाठी एवढं कर. सुजीला 4 गोष्टी सांग. सिद्धार्थच्या आवाजात आता सुजितसाठी धमकी होती. त्याला दिलेल्या पैशांचा मोबदला सिद्धार्थ अशा तऱ्हेने वसूल करत होता आणि नाईलाजास्तव त्याच्या सांगण्याप्रमाणे वागणं सुजितला भाग होतं. प्रियाला आठवलं, रणजित अनेक वेळा सिद्धार्थच्या स्वभावाविषयी तिच्याशी बोलला होता, पण तिला त्याच्यावर विश्वास ठेवावा असं वाटलं नव्हतं. सिद्धार्थचं मनुष्य स्वभावांचं निरीक्षण जबरदस्त होतं. आणखी काही ऐकायची गरज तिला वाटली नाही. ती तिथून निघाली. बाबांचे शब्द प्रियाला आठवत होते. बाळा, माणसाचा स्वभाव कधीच बदलत नाही. सिद्धार्थ विश्वासपात्र नाही. तुला परत दुःखी झालेलं मी पाहू शकणार नाही. विचारपूर्वक निर्णय घे. बाबाचे अनुभवाचे बोल खरे ठरले होते. तो इतके दिवस लंडनला कसा राहिला असेल याविषयी जराही संशय कधी तिच्या मनात आला नव्हता. नकळत तिने त्याच्यावर परत एकदा पूर्ण विश्वास ठेवला होता. एखाद्या उंच कडावरून तोल जाऊन खाली पडताना जणू एक अज्ञात शक्तीने तिला सावरलं होतं. सिद्धार्थचं खरं रूप योग्य वेळी तिच्या समोर आलं होतं. ड्रेसवर पडलेले डाग धुवायला ती आली होती हे सुद्धा ती विसरली होती. आता तिला लवकरात लवकर हॉटेलमधून बाहेर पडायचं होतं. तिला टेबलजवळ बघून वेटर कोल्ड कॉफी घेऊन आला. मॅडम, तुमच्या ड्रेसवरचे डाग तसेच आहेत. इथल्या नळाला पाणी नसेल तर आज जाऊन धुवून या. असू देत, काही हरकत नाही. तिला खराब झालेल्या ड्रेसकडे पाहून हसताना बघून वेटरला आश्चर्य वाटत होते. प्रिया मनात म्हणत होती, हे डाग चालतील. आयुष्याला मोठा डाग लागणार होता, पण वाचले. ती मनाशी आश्चर्य करत होती की तिला झाल्या गोष्टीचे जराही दुःख होत नव्हते. उलट सिद्धाच्या चक्रव्यूहातून ती आज सही सलामत बाहेर पडली होती याचा आनंद तिला जास्त होत होता. मला लगेच इथून निघावं लागतंय. कॉफी प्यायला मला वेळ नाही. साहेब आले की त्यांना सांग. तिचा मोबाईल वाजू लागला. हॉस्पिटलमधून फोन होता. मॅडम, एक अर्जंट केस आली आहे. डिलिव्हरीचे दिवस भरत आलेले असताना
एक बाई जिन्यावरून पडली. तिला लेबर पेन चालू झाले आहेत. तिची कंडिशन क्रिटिकल वाटते. मी मोठ्या डॉक्टरांना फोन लावलाय, पण त्यांना यायला थोडा वेळ लागेल असं म्हणतायत. तुम्ही लगेच येऊ शकाल का? नर्स मीनाक्षी बोलत होती. मी हॉस्पिटलपासून जवळच आहे, लगेच येते, तू काळजी करू नकोस, प्रिया म्हणाली. खराब झालेल्या ड्रेसवर तिला हॉस्पिटलमध्ये जावं लागत होतं, पण हरकत नाही. त्या स्त्रीला आणि तिच्या बाळाला वाचवणं महत्वाचं होतं. टेबलापाशी बसून तिने टिश्यू पेपरवर नोट लिहिली. गुड बाय, मला परत भेटण्याचा प्रयत्न करू नकोस. न राहून तिने खाली एक वाक्य जोडलं. लंडनची सुझी असो किंवा भारतातील प्रिया, भावना आणि सुखदुःख सगळीकडे सारखीच असतात. दुसऱ्यांच्या संवेदनांचा आदर करायला शिक, तरच आयुष्यात सुखी होशील. त्या नोटवर सिद्धार्थने दिलेल्या गुलाबाचं फूल ठेवलं आणि तिथून ती वेगाने बाहेर पडली. प्रिया स्वतःलाच हसत होती. गरिबांविषयी मनात करुणा असणारा मोठ्या मनाचा सिद्धार्थ, देव माणूस. तिच्यावर उत्कट प्रेम करणारा सिद्धार्थ, मित्रासाठी स्वतःच्या प्रेमाचा त्याग करायला तयार झालेला सिद्धार्थ. त्याने निर्माण केलेल्या या सगळ्या शाब्दिक प्रेमजालात ती गेली अनेक वर्षे गुरफटली होती. तिने प्रेम केलं होतं त्याच्या दिलदार स्वभावावर. तो लग्न मोडून निघून गेला, पण त्याच्या जागी दुसऱ्या कोणाचा विचार तिच्या मनात कधी आला नाही. कारण त्याच्या तथाकथित महान चरित्रापुढे इतर सगळे तिला खुजे वाटत होते. त्याने कितीही दुःख दिलं असलं तरीही त्याचं प्रेम खरं आहे या विश्वासाने ती आज सर्व काही विसरायला तयार झाली होती. तिने इतका विश्वास ठेवला होता, तोही कुणावर? आज तिच्या मनावरचं सिद्धार्थच्या असामान्य व्यक्तिमत्वाचं ओझं उतरलं होतं. तिच्या मनाचा गाभारा रिता झाला होता. सिद्धार्थने तिच्या भोवती उभ्या केलेल्या प्रेमजालातून ती आज खऱ्या अर्थाने मुक्त झाली होती.